Good evening to all. Am I audible? Okay. So let us start. Is my screen is visible to everyone? Is it visible? Okay. My voice is clear. Any problem? Okay. Let us start. So today we are going to learn some geometric concepts. Okay. From basics and a circle. Okay. Properties of circle. Basic concept of geometry. जर कोणाला काही समजलं नाही तर विचारा. ओके. जर माझ्या काही लँग्वेजचा असेल, कोणाला हिंदी कळते, कोणाला जर नाही कळलं तर सांगा मला. ओके. ओके. तर आपण स्टार्ट करू. बेसिक कन्सेप्ट ऑफ जिओमेट्री. अँगल माहिती कोणाला? अँगल म्हणजे काय? फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू सी अँगल. व्हॉट इज अँगल? द लाइन्स टू लाइन्स जॉइनिंग टुगेदर टू फॉर्म अन अँगल. जेव्हा दोन लाईन एकमेकांना जॉईन होतात बघा, असं किंवा अशी, जेव्हा दोन लाईन एकमेकांना काय होतात, जॉईन होतात, राईट, तिथे काय तयार होतो? हा काय झाला? अँगल तयार झाला. आता फॉर एक्झाम्पल वी विल टेक द एक्झाम्पल ऑफ स्लाइड. ओके. ग्राउंड मध्ये स्लाइड असते. घसरगुंडी माहिती आहे सगळ्यांना, राईट? आता घसरगुंडीमध्ये समजा आता हे जे असतं, हा खाली असं जातो, राईट? इथे काय, ही बघा, ही लाईन जी आहे ती आणि ही स्टँडिंग लाईन, इथे काय तयार झाला? एक अँगल तयार झाला. कळतंय का? कळतंय मी काय सांगते? ओके. इथे काय तयार झाला? अँगल. जेव्हा दोन लाईन एकामेकांना काय होतात? जॉईन होतात टुगेदर. एका पॉइंटला जेव्हा ते जॉईन होतात तिथे काय तयार होतो? अँगल तयार होतो, राईट? आता समजा एखादा स्ट्रीट लाईट आहे. त्या स्ट्रीट लाईटचं आणि आपलं जे ग्राउंड आहे, ओके, एखादं स्ट्रीट लाईट आहे आणि खाली रोड आहे, तर ह्या रोडाचं हे बघा, ह्या पॉइंटला काय तयार झाला? हा अँगल तयार झाला. ओके. काय तयार झालं इथे? अँगल. आता इथे पण सीसॉचं बघा, इथे एक अँगल तयार झाला आणि खाली जर त्याने ग्राउंड सोबत जर केलं, या स्ट्रेट लाईनने, राईट, ही स्ट्रेट लाईन आणि ह्या ग्राउंडचं जर इथे बघा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, इथे काय पॉइंट, दोघं जिथे टुगेदर होत आहेत, इथे काय झालं? इथे पण एक अँगल तयार झाला. कळलं? व्हॉट इज मीन बाय अँगल? क्लिअर? वेन टू लाईन्स मीटिंग, म्हणजे जिथं टू लाईन्स मीट होतात तिथे काय फॉर्म होतो? तिथे अँगल फॉर्म होतो. Now we will see what is right angle triangle, acute angle, obtuse angle. Okay. आता हे बघा, राईट अँगल म्हणजे काय, की आता एकदम हे बघा, इथून ही स्ट्रेट आणि हे असं. एक मिनिट. तुम्हाला प्रोटेक्टर यूज करता येतो? सगळ्यांना प्रोटेक्टर यूज करता येतो? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? प्रोटेक्टर कसा यूज करायचा माहितीये? नसेल माहित तर सांगा, मी सांगते. प्रोटेक्टर माहिती ना? ओके. तर प्रोटेक्टरचं कसं असतं, हा काय आहे तुमचं, जर तुम्ही इथे प्रोटेक्टर ठेवला तर इथे काय येईल तुमचा, हा अँगल काय होईल तुमचा? 90 डिग्रीचा होईल, राईट? जर तुम्ही प्रोटेक्टर जर ठेवला, जर ह्या लाईनवर जर प्रोटेक्टर ठेवला तर तुमचं काय येईल इथे मिडलला? 90 डिग्री. म्हणजे हा अँगल कितीचा आहे? 90 डिग्री. सो धिस अँगल इज कॉल्ड ॲज राईट अँगल ट्रायंगल. काय म्हणतात त्याला? राईट अँगल. ओके. ट्रायंगल नाही. जेव्हा हा ट्रायंगल फॉर्म होतो
तेव्हा आपण त्याला काय म्हणू शकतो, राईट अँगल ट्रायंगल. पण आता आपण फक्त अँगल बद्दल बोलतोय म्हणून आपण काय म्हणू याला, राईट अँगल. ओके, राईट अँगल. आता ऍक्यूट अँगल कशाला म्हणणार, जर राईट अँगल पेक्षा जर ते स्मॉल असेल, राईट अँगल कितीचा असतो, 90चा असतो. आपला ऍक्यूट अँगल कितीचा असतो, 90 पेक्षा कमी, 80, 70, 60, 50, 40. ओके, तर असं असेल तर याला काय म्हणणार आपण, ऍक्यूट अँगल. ओके, ऍक्यूट अँगल. आणि असंही असेल, मला ही सांगा, ही जी मी थर्ड फिगर काढलीये हे कोणतं आहे, तुम्हाला प्रोटेक्टर यूज करता येतं म्हणजे तुम्हाला हे सांगता यायला पाहिजे. ही थर्ड फिगर कोणती बरं, ऍक्यूट आहे का ऑप्ट्यूज आहे? दिस थर्ड फिगर इज ऍक्यूट और ऑप्ट्यूज? ऍक्यूट, राइट. प्रमिता, ऑप्ट्यूज कैसे होगा? एक मिनिट. तर ऍक्यूट अँगल कसं होईल मी सांगते बघा. आता तुम्ही 90 इकडनं काढलाय, तर प्रोटेक्टरचं तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, प्रोटेक्टरला कसं असतं, 2 लेयर असतात, राईट? कळतंय का? प्रोटेक्टरला कसं असतं, 2 असतात. तुम्ही ज्या साईडला आर्म असेल बघा, आता हा काय झाला तुमचा 90 डिग्री कोणत्या साईडला, लेफ्टला. हा तुमचा राईटला आहे आणि हा तुमचा काय आहे, लेफ्टला आहे. ओके, आता प्रोटेक्टरला इकडनं स्टार्ट केलं, 0, 10, 20 आणि इथे काय येतो, म्हणजे असं करत करत तो कुठेपर्यंत जाईल, 90 पर्यंत जाईल. ओके, 90 नंतर काय येईल, 100, 110, 120, 130, 140 अप टू 180. ओके, 180 आणि बाहेरची लेयर कशी ती 0, हे पण असंच करत करत ही जी इथं काय जाईल, 180. म्हणजे दोघं असतात, इकडनं पण आणि तिकडनं पण. आता समजा ही जी आर्म आहे, तुम्ही जर प्रोटेक्टर इथं ठेवला, असा प्रोटेक्टर ठेवला, तर तुम्ही काउंट कुठून करणार, जिथं तुमच्या म्हणजे आर्म माहिती ना तुम्हाला, ह्या ज्या अँगल्सचे 2 लाईन असतात त्याला आर्म्स म्हणतात, राईट? याला काय म्हणतात, याला आर्म्स म्हणतात. मग ज्या साईडला तुमचा आर्म आहे, आता तुमचा इथे कुठल्या साईडला आहे, राईट साईडला आहे. हा तुमचा लेफ्ट साईडला आहे, मग तुम्ही लेफ्ट साईड कडून मेजर करायचं. ओके, मग आता इथे 90 आहे, जर तू इकडे आला तर तो काय होईल, ऍक्यूट अँगल होईल. 90 पेक्षा काय होईल, कमी. कळतंय का, माझं कळतंय तुम्हाला मी काय सांगते ते, प्रोटेक्टरचं कळतंय मी काय सांगते, कसं मेजर करता. ओके, मग कळलं, तो थर्ड कसा येईल तुमचा, ऍक्यूट अँगल असेल. द मेजर इज लेस दॅन 90 is acute angle. Now the third one is what? This is what? याला ऑप्ट्यूज म्हणतात, ऑप्ट्यूज. तुमच्या मिडलला काय आहे, 90 आहे, राईट? मग तुमचा आर्म कोणत्या साईडला आहे, राईट साईडला. मग तुम्ही इकडनं काउंट करणार, मग इकडनं असं मेजर करणार, हे 90 आणि 90 पेक्षा काय जातोय, हा अँगल जास्त जातोय, म्हणजे हा काय आहे, ऑप्ट्यूज अँगल. ओके, क्लिअर? कळलं, कोणाला कळलं नाही असं? आता तुम्हाला मी पॅरलल लाईन्स, परपेंडिक्युलर लाईन्स माहिती आहे? तर पॅरलल लाईन्स म्हणजे काय, की अशा दोन लाईन्स की ज्या एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही, त्यांची लेंथ काहीही असो. आता समजा ही आता आपण एक 2 लाईन्स करू, ही एक लाईन आणि ही एक लाईन, या दोघी कधी मीट करतील का, सांगा बरं. ही मोठी होत जाईल, ही बी मोठी होत जाईल, कधी एकमेकांना इंटरसेक्ट होतील का, नाही होणार. याला काय म्हणतो आपण, पॅरलल लाईन्स. ओके, parallel lines do not intersect, that is they do not cut each other no matter how far they are extend on either side.
कळलं? म्हणजे पॅरल लाईन तुम्ही कितीही एक्सटेंड केली, ह्या दोघी लाईन तुम्ही कितीही एक्सटेंड केली, ते कधी एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाही, कट करणार नाहीत. ओके? आणि परपेंडिक्युलर लाईन्स म्हणजे काय, की अशा लाईन्स ज्या 90 डिग्री फॉर्म करतात. ही बघा, ह्या 2 लाईन आहेत. हे काय करतायत? परपेंडिक्युलर लाईन बद्दल बोलतोय. ते एकतर इंटरसेक्ट करतील एकमेकांना आणि ते कशात इंटरसेक्ट करतील? 90 डिग्रीला. कितीला? 90 डिग्री. परपेंडिक्युलर लाईन्स काय करतात? इंटरसेक्ट करतात. पण ते एका कोणत्या अँगलला करतात? 90 डिग्रीला. कळलं का? परपेंडिक्युलर लाईन हे दोघं इंटरसेक्ट करतील, पण परपेंडिक्युलर लाईनचे एवढं लक्षात ठेवायचं की ते 90 डिग्रीला काय करतात? इंटरसेक्ट करतात. ओके? आता एक अँगलचं सांगायचं होतं तुम्हाला, की आता समजा तुम्ही इथे स्टार्ट केलं, अँगल मेजरमेंट चालू केलं, इथे काय होईल? 0 डिग्री. ओके. तुमचा अँगल असा जातोय, तो इथे 90 ला आला, बरोबर? 90 नंतर तो कुठपर्यंत जाईल? इथे काय आला तो? 180 ला आला. हे काय झालं तुमचं? हाफ तयार झालं, राइट? 0 पासून तो 180. परत जर तू इकडं आला, असं तुम्हाला राउंड फिरायचंय, राइट? इथे काय होईल? परत किती ऍड होतील 180 मध्ये? 90 ऍड होतील. ओके? ते किती होईल? 270, राइट? आपल्याला सर्कल बघायचा आहे, म्हणजे याच्यावरून तुम्हाला सर्कलची आयडिया येईल की आपण अँगल कसा, सर्कलचा अँगल काय असतो आपल्याला याच्यावरून कळेल. ओके. जर तुमचा आर्म इथून इथपर्यंत, जर तुम्हाला एक राऊंड, आता समजा क्लॉक आहे, तुम्हाला क्लॉकचा एक पूर्ण सर्कल बघायचंय, तर तुम्ही कसं बघणार? मग तो कसा तो 90 डिग्री सर्कल गोलच असतं ना क्लॉकचं पण आपलं. तर इथे काय असतं? 90, 180, हिअर व्हॉट? 270 आणि इथे काय असतं? 360. राइट? बरोबर आहे ना? इथे काय आहे? 360. मग तुमचं सर्कलचं मेजर काय असतं? 360. एक पूर्ण राउंड जेव्हा तुम्ही करता, तेव्हा तुमचं काय येतं? 360 असं पूर्ण मेजरमेंट येतं सर्कलचं. राइट? आता रिफ्लेक्स अँगल रिफ्लेक्स अँगल म्हणजे काय? रिफ्लेक्स अँगल म्हणजे ग्रेटर दॅन 180 आणि लेस दॅन 360. आपण रिफ्लेक्स अँगल कशाला म्हणतो? ग्रेटर दॅन 180. हे बघा, हा 180 आहे, याच्यापेक्षा ग्रेटर जर तुमचा अँगल इथं असेल समजा, तर तो काय? आणि लेस दॅन 360. ग्रेटर दॅन 180, कळतंय का? ग्रेटर दॅन 180. ओके. अँड लेस दॅन 360. आता इथं समजा आपण अँगल एक्स कन्सिडर करू. हा काय आहे? ग्रेटर दॅन 180 आणि लेस दॅन 360. याला काय म्हणणार आपण? रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल. कळलं इथपर्यंत? कोणाला काही डाऊट? रिफ्लेक्स अँगल सगळ्यांना कळला? आता सर्कल बघू आपण. ओके. नाव वी विल स्टार्ट सर्कल. इथपर्यंत अँगलचं सगळ्यांना कळलं, अँगल कसं मेजर करायचं काय? आणि जर तुमचा अँगल इथून स्टार्ट झालाय, परत तो इथपर्यंत आलाय, त्याला काय म्हणणार आपण? फुल अँगल म्हणणार. काय म्हणणार? फुल अँगल. म्हणजे फुल अँगल का म्हटलंय आपण? स्टार्टिंग आपण इथून केली, राईट? इथून आता बघा, हे आर्म आहे, इथून तुम्ही स्टार्टिंग केली, तो अँगल फिरत फिरत कुठे आलाय? परत त्याच पॉइंटला आलेला आहे. आणि जेव्हा आपण तिथून स्टार्ट करतो, तो काय असतो? 0. कळतंय का?
जेव्हा आपण स्टार्ट करतो तेव्हा काय असतं ते 0 पासून ते पर्यंत कुठे येतं 360 पर्यंत येतं. ओके. आता सर्कलचं बघा, सर्कलचे प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती आहे. आता एखादा बँगल घेतलं तुम्ही, बँगल कसा असतो तो पण सर्कल, बायसिकलचे व्हील्स सर्कल. आता कॉर्ड म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय कॉर्ड? सर्कल्सच्या 2 पॉइंट्स, हे बघा ही म्हणजे सर्कलवरचे कोणतेही 2 पॉइंट जर तुम्ही जॉईन केले, काय फॉर्म होते? कॉर्ड फॉर्म होते, राईट? कळते का? कॉर्ड काय असतं? कोणी सर्कलची डेफिनेशन सांगेल का? कोणाला माहिती व्हॉट इज मीन बाय सर्कल? टेल मी व्हॉट इज मीन बाय सर्कल? हे बघा, हे पॉइंट आहे, राईट? आता लाईन कशी तयार होते पॉइंट पासून? लाईन आपली कशाने तयार होते? पॉइंट असे अनेक पॉइंट्स जॉईन होऊन काय तयार होते? एक लाईन होते, राईट? आता ही झालं पॉइंट, ही झाली लाईन. आता प्लेन, आता हा मी ज्याच्यावर शिकवते तुम्हाला, हे काय झालं? आपला प्लेन झालाय, राईट? हा काय प्लेन. आता हा प्लेन कशाने तयार झालेला आहे? पॉइंट्सने तयार झाले, राईट? कळतंय का? हे सर्व पॉइंट्सने जॉईन झाले. जसं आता लाईन कशी तयार झाली, आता तुम्ही एखादी लाईन काढली, इथे काय पॉइंट्सनेच एक तुम्ही पॉइंट आहे बघा, हे 2 पॉइंट आहे, तुम्ही हे जॉईन करतात तेव्हा लाईन फॉर्म होते, बरोबर? मग असे अनेक पॉइंट तुम्ही जेव्हा काढतात, असे अनेक पॉइंट, तेव्हा तुमचा एक प्लेन तयार होतो. मग त्याची डेफिनेशन काय प्रॉपर सर्कलची? द सेट ऑफ पॉइंट्स इन अ प्लेन विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम अ फिक्स पॉइंट. हे बघा, आता हा तुमचा सर्कल आहे, इथे काय आहे सेंटरला पॉइंट, ओके. आता असा एखादा पॉइंट, असा फिक्स पॉइंट, हा कोणता आहे? जो मिडलचा आहे तो काय? फिक्स पॉइंट. तर हा जो मी तुम्हाला हा जो सर्कल काढून दाखवला आहे, याच्यातला प्रत्येक पॉइंट हा या पॉइंट पासून काय आहे? इक्विडिस्टंट वर, राईट? म्हणजे सारख्या डिस्टन्सवर सगळे पॉइंट जॉईंड आहे. या पॉइंट पासून प्रत्येक पॉइंट हा ज्या सर्कलवरचा आहे तो कसा आहे? इक्विडिस्टन्स. म्हणजे ही या पॉइंट पासून तर हा पॉइंट सेम आहे, या पॉइंट पासून तुम्ही जर इथं जॉईन केले, हे सगळे काय सेम डिस्टन्सवर आहेत. कळलं का? कळतंय? द सेट ऑफ पॉइंट्स इन अ प्लेन, म्हणजे ह्या प्लेन मध्ये जे सेट ऑफ पॉइंट्स आहेत विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम अ फिक्स पॉइंट इन द प्लेन इज कॉल्ड अ सर्कल. डेफिनेशन कळली? कळली का? ह्या प्लेनवरचे असे पॉइंट्स घ्यायचे की जे एका पॉइंटवरनं, एका फिक्स पॉइंटवरनं काय आहेत? इक्विडिस्टन्सवर. तेव्हाच तुम्ही सर्कल काढू शकता. आता तुम्ही सर्कल कसे काढतात? तुम्ही काय म्हणतात? राउंडर घेतात, बरोबर? मग तुम्ही रेडियसचं मेजरमेंट करतात 5 सेंटीमीटर. ओके. मग तुम्ही जो पॉइंट काय ठेवतात? एका साइडचा पॉइंट ठेवता आणि एका एका साइडला तुम्ही पेन्सिल हे करता, अटॅच करता, राईट? मग तुम्ही एका इथंच ठेवून 5 सेंटीमीटरच्या याला तुम्ही काय करतात? राउंड काढतात. हा, मग म्हणजे काय की हे जे सगळे पॉइंट आहेत ते कसे आहेत? एक ह्या फिक्स पॉइंट पासून कसे आहेत? सेम डिस्टन्सवर आहेत. किती? 5 सेंटीमीटरच्या. कळलं? कळतंय का? आता कोणी विचारलं तुम्हाला तर ही डेफिनेशन सांगायची, ओके. व्हॉट इज मीन बाय सर्कल? आता नेक्स्ट, रेडियस म्हणजे काय? आता हे बघा, कॉर्ड म्हणजे कळालं, एखाद्या सर्कलचे कोणतेही तुम्ही दोघं पॉइंट जॉईन केले, हे बघा बाहेर नाही जाऊ द्यायचं, ओके. ते हे इकडनं 2 पॉइंट जॉईन केले, हे 2 पॉइंट्स जॉईन केले, हे 2 पॉइंट्स जॉईन केले, कोणतेही 2 पॉइंट्स, असेच नाही तुम्ही असे बी जॉईन केले,
तर हे सगळे काय झाले तुमचे कॉर्ड फॉर्म झाले, राईट. आणि डायामीटर म्हणजे काय, की असा कॉर्ड की जो सर्कलच्या सेंटर मधून पास होतो. कळतंय का? असा कॉर्ड जो सर्कलच्या सेंटर मधून पास होतो त्याला काय म्हणतो आपण? डायमीटर. डायमीटरला आपण कॉर्ड म्हणू शकतो. कॉर्डला आपण डायमीटर म्हणू शकतो का? कोणी सांगेल का? डायमीटरला आपण कॉर्ड म्हणू शकतो. कॉर्डला डायमीटर म्हणू शकतो का? नो, राइट. कारण की डायमीटर हा आपला कॉर्ड आहे. पण कॉर्ड आपला डायमीटर नसू शकतो. कारण की कॉर्ड हे पण असू शकतात. पण हे सेंटरमधून पास होतायत का? नाही पास होत आहेत, राइट. म्हणून आपण त्यांना काय म्हणू शकतो? त्यांना आपण डायमीटर म्हणू नाही शकत. आता हे बघा, आपण आता काय काढलं होतं? डायमीटर. कॉर्ड समजलं? एखाद 2 पॉइंट सर्कलवर जे जॉइन केले त्याला कॉर्ड म्हणतो. सेंटरमधून पास होतो त्याला काय म्हणतो आपण? डायमीटर म्हणतो. आता ह्या डायमीटरचा जर आपण हाफ पार्ट घेतला किंवा असंही म्हणायला हरकत नाही, की ह्या सेंटरच्या फिक्स पॉइंट पासून तर सर्कल पर्यंतच्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो? रेडियस म्हणतो. सेंटर पासून कळतंय का मी काय म्हणते? माझे शब्द लक्षात ठेवा. सेंटर पासून डायमीटर म्हणजे काय, की सर्कलच्या एका साइड पासून तर दुसऱ्या साइड पर्यंत पण तो कुठून क्रॉस होतोय? मिडल पॉइंट मधून जेव्हा तो क्रॉस होतो तेव्हा तो डायमीटर होतो. पण सेंटर पासून हे दोघं पॉइंट जॉइंट होत आहे, राईट. रेडियस मध्ये तसं नसतं. रेडियस मध्ये काय असतं? सेंटर पासून तर सर्कलच्या पॉइंट पर्यंत हा काय झाला? रेडियस. आणि हा जो रेडियस असतो तो डायमीटरचा काय असतो? हाफ असतो. काय असतो? हाफ. D/2 इज इक्वल टू आर. D/2 इज इक्वल टू आर. आणि ह्या पॉइंटला काय म्हणतो आपण? सेंटर ऑफ सर्कल. काय म्हणायचं याला? सेंटर ऑफ सर्कल. सेंटर ऑफ सर्कल. कळलं इथपर्यंत? कोणाला काही डाऊट? कॉर्ड म्हणजे काय? डायमीटर म्हणजे काय? कॉर्ड म्हणजे काय? एनी टू पॉइंट्स जॉईनिंग म्हणजे सर्कलचे कोणतेही दोघं पॉइंट सर्कलवरच्या, ओके. कोणतेही दोघं पॉइंट एका कोपऱ्यापासून तर दुसऱ्या असंही चालेल, कसंही चालेल, ओके. कॉर्ड मध्ये तुम्ही हे नाही करायचं की दोघं पॉइंट म्हणजे काय? सर्कलवरचे म्हटले आपण, ओके. आता इंटेरियर पॉइंट्स आणि एक्सटेरियर पॉइंट्स बघू आपण. व्हॉट इज मीन बाय इंटेरियर पॉइंट्स ऑफ अ सर्कल आणि एक्सटेरियर पॉइंट्स ऑफ अ सर्कल? जे पॉइंट्स आता तुम्ही हे ड्रॉ केलेले, ओके. आपण इथे कन्सिडर करू पी, क्यू, आर अँड एस. आणि बाहेर कन्सिडर करू ए, बी, सी. इथे आपण कन्सिडर करू व्हॉट? एक्स, वाय अँड झेड. मला इंटेरियर पॉइंट सांगणार का कोणी? कोणते त्याच्यामधले इंटेरियर पॉइंट्स ऑफ अ सर्कल? Which are the interior points of a circle? P, Q, R, S. राईट, राईट. P, Q, R, S. हे बघा, हे जे बॉर्डरवरचे आहेत, सर्कलच्या बॉर्डरवरचे त्याला कन्सिडर करायचं नाही. कळतंय का? हे जे बॉर्डरवरचे आहेत त्याला आपण इंटिरियर पॉइंट म्हणून कन्सिडर करत नाही. जे इंटिरियर मध्ये आहेत बस तेवढेच आपण पी, क्यू, आर, एस यांना काय म्हणू आपण? इंटिरियर पॉइंट्स ऑफ अ सर्कल. आणि एक्सटिरियर पॉइंट्स आर विच? ए, बी, सी. ओके, कळलं? आता सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. आपण सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल म्हणजे काय? आतापर्यंत आपण काय बघितलं? रेडियस बघितला. सर्कल म्हणजे काय ते बघितलं आधी, बरोबर. व्हॉट इज मीन बाय सर्कल? त्याच्यानंतर रेडियस, कॉर्ड. कॉर्ड मीन्स व्हॉट? कोणतेही दोन पॉइंट सर्कलवरचे कोणतेही दोन पॉइंट जॉईन करणारा त्याला काय म्हणतो? कॉर्ड. डायमीटर बघितला. आता आपण बघू सर्कम्फरन्स. व्हॉट इज मीन बाय सर्कम्फरन्स? द सर्कम्फरन्स इज द पेरिमीटर ऑफ अ सर्कल. पेरिमीटर म्हणजे माहिती ना, तुम्ही शिकलात पेरिमीटर म्हणजे काय. आता तुम्हाला जर रेक्टँगलचा पेरिमीटर सांगितलं तर काय म्हणणार तुम्ही?
ऑल साइडची सम, राईट. याचा काय असतो 2L प्लस 2B. स्क्वेअरचा काय असतो 4L. सम ऑफ दिस साइड्स, ऑल साइड्स. तसंच त्याला काय म्हणतो आपण पेरिमीटर म्हणतो. तसंच आपल्या सर्कलचं पण पेरिमीटर असतो, त्याला आपण सर्कम्फरन्स म्हणतो. पण आपण हे कन्सिडर करतो की सर्कलचा आपण सर्कम्फरन्स कसा घेणार बरं, कळतंय का? आता तुम्ही रेक्टँगलचा घेऊ शकता, पण सर्कलचा कसा मेजर करायचा, तो तर राऊंड मध्ये. मग कसं मेजर करणार? आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. एक सर्क्युलर स्ट्रिंग घ्या. स्ट्रिंग म्हणजे वायर टाईप. एखादी सर्क्युलर वायर आहे, ती कशी आहे, जॉईन आहे. एखादी रिंग आहे. ओके. एखाद्या वायरची काय आहे, रिंग आहे. आता त्या रिंगला काय करायचं, तुम्ही कट करायचं. काय करायचं, कट करायचं. आता याला जर कट केलं आणि त्याला काय करायचं, त्या स्ट्रिंगला, त्या वायरला काय करायचं, स्ट्रेट करायचं. हे कट केल्यानंतर त्याला स्ट्रेट करायचं. आता तुम्ही रुलर म्हणजे स्केलच्या हेल्पने तुम्ही काय करू शकता, रुलरच्या हेल्पने तुम्ही त्याला मेजर करू शकता. त्याला काय करू शकतात, मेजर. हेच झालं तुमचं सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल, पेरिमीटर ऑफ अ सर्कल. जी जी आपली, कळलं का? सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल कळाला, कसं मेजर करायचं. मग त्याच्यासाठी तुम्हाला एक पुढे फॉर्म्युला आहे, तर ते तुम्हाला मी नंतर सांगणार. आता कळलं सर्कम्फरन्स म्हणजे काय, पेरिमीटर ऑफ अ सर्कल. ओके. जसं तुम्ही रेक्टँगल, स्क्वेअर यांच्यासाठी फाइंड आउट करता, तसंच सर्कलसाठी. आर्क ऑफ एन सर्कल. आता आपण आर्क बघू. आर्क. आता एखादी बँगल घेतली तुम्ही, एखादी, ओके, एखादी बांगडी घेतली, ती समजा फुटली. ओके. तिचे पार्ट कसे झाले, असे आणि असे झाले. जो हा पार्ट, याला हे काय झालं तयार, आर्क तयार झाला. हा काय झाला तयार, हे बघा, हे ए होतं, हे बी होतं, राईट. इथं परत काय तयार झालं, ब्रेक झाल्यानंतर ए, बी, ए आणि बी, परत 2 पॉइंट. तुम्ही समजा एखादा पॉइंट घेतला, इथे एक्स, इथे घेतला वाय, तर तुमचे 2 आर्क कोणते तयार होतील, ए एक्स बी आणि ए वाय बी. मग ह्याच पार्टला काय म्हणणार, हे जे 2 पार्ट झाले त्यांनाच आपण आर्क म्हणणार. हे दोघं पार्ट काय आहेत तुमचे, ए एक्स बी आणि ए वाय बी काय आहे तुमचे, आर्क आहे. कळलं का आर्क काय आहे? हॅलो, आवाज येतोय माझा? तर असे आपण, तुम्ही किती आर्क तयार करू शकताय बघा. आता हा सर्कल आहे समजा, ए एक्स आणि बी, इथे वाय आहे. तर तुम्ही काय करू शकतात, ए एक्स ए वाय याला पण आर्क म्हणणार, याला पण आर्क म्हणू शकतात. एक्स बी वाय, तुम्हाला कोणतेही 2 कन्सिडर करायचे असतील तर तुम्ही काय करणार, ए एक्स ए वाय, एक्स बी वाय, किंवा ए एक्स बी ए वाय बी. कळतंय? आर्क म्हणजे काय, की सर्कल वरचाच पार्ट. कळतंय का, आर्क म्हणजे काय, सर्कल वरचाच एखादा पार्ट. तुम्ही या पार्टला कन्सिडर केले, समजा एवढा पार्ट. सेमी आर्क कसा असेल बरं, सेमी आर्क, सेमी सर्कल म्हणजे काय, हाफ. इथून मधून जर केला तर हा काय झाला तुमचा, सेमी सर्कल. 180चा काय असतो, सेमी सर्कल असतो, हाफ. आता हा काय झाला तुमचा, सेमी आर्क. हा पण तोच झाला. कळतंय? 180 सेमी सर्कल कसा असतो, 180चा असतो.
आता आपण अँगल बघू सर्कल मधला. आता इथं सेंटर आहे. ओके. सेंटर मधून जर तुम्ही अँगल असा फॉर्म केला, अँड अँगल हुज व्हर्टेक्स इज द सेंटर ऑफ द सर्कल. असा अँगल की ज्याचा व्हर्टेक्स माहिती ना. आता बघा, हा अँगल फॉर्म झालाय, हा त्याचा काय झाला, जिथे ते जॉईंट झाले, हा काय त्याचा व्हर्टेक्स ए बी सी. बी काय तुमचा व्हर्टेक्स आहे. या अँगलचा व्हर्टेक्स कोणता आहे, बी. मग तसंच जर तुमच्या अँगलचा व्हर्टेक्स हा सेंटरला येत असेल, अँड अँगल हुज व्हर्टेक्स इज द सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड अ सेंट्रल अँगल. याला काय म्हणतात, सेंट्रल अँगल. काय म्हणतात, कळली का डेफिनेशन काय आहे. अन अँगल हुज व्हर्टेक्स, असा अँगल ज्याचा व्हर्टेक्स, आता समजा याला बी कन्सिडर करू आपण, ए बी सी, ज्याचा व्हर्टेक्स हा सेंटरला येत असेल, सर्कलच्या सेंटर पॉइंटला काय होत असेल, येत असेल, तर त्याला आपण काय म्हणणार, सेंटर अँगल म्हणणार, काय सेंट्रल अँगल म्हणणार. ओके. द मेजर ऑफ द अँगल सबटेंडेड ऍट द सेंटर बाय एन आर्क इज टेकन टू बी द मेजर ऑफ द आर्क. आता हे बघा, ए ओ बी इज द सेंटर अँगल करस्पॉन्डिंग टू ए झेड बी. आता समजा तुम्ही ह्या पॉइंटला एखादा झेड घेतला, कोणी सांगेल का आर्क काय असेल बरं. या सेंट्रल अँगलचा आर्क काय कन्सिडर करणार तुम्ही. कोणता आर्क तयार होतो इथे सांगा. सेंट्रल अँगल आपण जेव्हा ड्रॉ करतो तेव्हा इथे कोणता आर्क तयार होतोय. विच आर्क इज करस्पॉन्डिंग टू द सेंट्रल अँगल, ए झेड सी. राईट, ए झेड सी हा तयार होतोय. व्हेरी गुड, बरोबर. ए झेड सी, सेंट्रल अँगलने कोणता करस्पॉन्डिंग आर्क तयार केला, ए झेड सी. ओके. आता आपण बघणार आहे मेजर आर्क अँड मायनर आर्क आणि मेजर आर्क, मेजर अँड मायनर. ओके. आता तुम्ही हेच कन्सिडर करा, हीच फिगर कन्सिडर करा. द मेजर ऑफ अ मायनर आर्क, आपण मायनर आर्क याचा मेजर बघू. मायनर आर्क कसं मेजर करतो आपण. अँगल ए बी सी, इथे वाय लिहिलेला आहे. ओके, हा पॉइंट वाय. अँगल ए बी सी समजा तुम्हाला दिलेला असेल की मायनर आर्क तुमचा काय आहे, 70 डिग्री. टोटल तुम्हाला माहिती की पूर्ण सर्कलची किती असते, 360 असते. ओके. तुम्हाला आता सांगितले, जर तुम्हाला मायनर आणि मेजर मधला एखादा दिलेला असेल तर तुम्ही दुसरा फाइंड आउट करू शकता. आता तुम्हाला मायनर आर्क दिलेला आहे 70 डिग्री, तुम्हाला मेजर आर्क काढायला लावलाय तर कसं काढणार आहे. तर मायनर आर्क इज इक्वल टू व्हॉट, अँगल एबीसी इज 70 डिग्री. याला आपण कसं लिहितो, एम मेजर ऑफ आर्क हे बघा, मायनर आर्क आपण बघा मायनर आर्क म्हणणार आहे ना, तर तुम्हाला अँगल माहिती ए बी सी, हा अँगल काय आहे 70 डिग्री. मग त्याचा करस्पॉन्डिंग जो आर्क आहे, आपल्याला मायनर आर्क म्हटलंय ना इथे, तर त्याचा करस्पॉन्डिंग जो आर्क आहे हा पण काय असेल तुमचा 70 डिग्री असेल. काय असेल, 70 डिग्री. तर तुम्ही इथे काय म्हणणार, मेजर ऑफ आर्क ए झेड सी. अँगल आणि आर्क मध्ये कन्फ्युजन नाही व्हायचं, तुम्हाला मायनर आर्क म्हटलं इथे, अँगल नाही म्हटले. मेजर ऑफ आर्क ए झेड सी इज व्हॉट, 70 डिग्री. जर तुम्हाला अँगल दिलेला असेल तर तुम्ही त्याच्यावरनं आर्क लिहू शकतात, कारण की याच्या करस्पॉन्डिंग, ह्या अँगलच्या करस्पॉन्डिंग कोणता आर्क आहे, ए झेड सी. आता तुम्हाला मेजर आर्क फाइंड आउट करायचंय. कसा करणार मेजर आर्क, मेजर आर्क 360, आपला पूर्ण सर्कल किती असतो, 360 डिग्री, मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क. तुमचा मायनर आर्क काय आहे इथे, काय आलेला आहे तुमचा मायनर आर्क, 70. राईट दीपिका.
तुमचं टोटल 360 मायनस 70 काय आला तुमचा मेजर आर्क 290. कसं लिहिणार याला? मेजर आर्क. आपण कोणता आर्क घेतला बरं मेजर आर्क सांगा बरं इथे या फिगर मध्ये मेजर आर्क कोणता आहे? काय टाकू मी तिथे बरं? विच इज मेजर आर्क? ए वाय सी राईट. आपण आर्क म्हटलंय. जर अँगल म्हटलं असतं तर मग तुम्ही ABC असं म्हटलं म्हणजे तोच आला असता पण तो आउटर साइडने आला असता राईट. कळतंय का? तुम्हाला आर्क विचारलंय म्हणजे त्या करस्पॉन्डिंग हा जर तुमचा मेजर आर्क असेल तर हा उरलेला काय असेल तुमचा सॉरी हा जर मायनर असेल तर हा उरलेला काय असेल तुमचा मेजर आर्क असेल. ओके, कळलं? मायनर आर्क मेजर आर्क कसं फाइंड आउट करायचं? आधी मायनर आर्कला करस्पॉन्डिंग जर ते असेल तर तो अँगल बघायचा. तो जर 70 डिग्री असेल म्हणजे मायनर आर्क पण काय असेल 70 डिग्री. कळलं? आता नेक्स्ट सर्कल्स इन अ प्लेन. आता आपण दुसरे कन्सेप्ट बघू, काही प्रॉपर्टीज बघणार आहेत. एरिया ऑफ अ सर्कल. व्हॉट इज द एरिया ऑफ अ सर्कल? कोण सांगेल व्हॉट इज द एरिया ऑफ अ सर्कल? एरिया ऑफ सर्कल सांगा. टू पायर कसं काय येणार बरं? टू पायर मी सर्कम्फरन्सने विचारलंय, एरिया म्हटलंय. हे बघा आता लक्ष द्या इकडं. रेडियस माहितीये, डायमीटर म्हणजे काय, सर्कम्फरन्स म्हणजे काय. आता इकडे बघा रिलेशन बिटवीन सर्कम्फरन्स अँड डायमीटर. आपल्याला आधी सर्कम्फरन्स तुम्हाला सांगितलं मी, आता डायमीटर. सर्कम्फरन्स कोणत्याही सर्कम्फरन्स सर्कलचा एखादा कोणताही सर्कल घ्या. त्याचा सर्कम्फरन्सचा रेशो रेशो माहिती आहे ना. त्याचा रेशो जर आपण डायमीटर सोबत घेतला कोणत्याही सर्कलचे, असं पर्टिक्युलर नाही, कोणत्याही सर्कलचा जर रेशो आपण त्याच्या डायमीटर सोबत घेतला तर तो काय येतो? तो 3 पेक्षा काय येतो? कमी येतो. लेस दॅन 3 असतो. काय असतो तो? लेस दॅन 3. आणि तो काय असतं? ती कॉन्स्टंट असते. कोणताही सर्कल घ्या, कोणताही सर्कलचं आणि त्याच्या डायमीटरचं जर तुम्ही रेशो घेतला तर तो लेस दॅन 3 असते आणि ती व्हॅल्यू काय असते? कॉन्स्टंट. पाय माहिती तुम्हाला पाय? तो कसा असतो? आपला कॉन्स्टंट असतो राइट? मग इथे आपण तेच बघणार आहेत आज. आणि त्या कॉन्स्टंटला आपण काय रिप्रेझेंट करतो? पाय. कोणत्याही सर्कलचा सर्कम्फरन्सचा रेशो त्याच्या डायमीटर सोबत जर घेतला तर ती एक कॉन्स्टंट व्हॅल्यू येते जी लेस दॅन 3 असते.
आणि तिला काय असतं आपण डिनोट करतो पाय आणि त्या पायची व्हॅल्यू काय असते 22/7. जर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेलं नसेल, तर तुम्ही डायरेक्ट 22/7 यूज करू शकता. जर तुम्हाला दिलेलं असेल, की यूज द 3.14. हे बघा इकडे लक्ष द्या. मी काय सांगितलं तुम्हाला, की सर्कम्फरन्स आणि डायमीटरचा जेव्हा आपण रेशो घेतो, हं, तो 3 आपण काय असं म्हणतो, की लिटिल ओव्हर 3. इकडे लक्ष द्या बरं का. लिटिल ओव्हर 3. म्हणजे एक्झॅक्ट 3 नसणार आहे तो. एक्झॅक्ट काय असणार आहे 3 नसणार आहे. पण 3 पेक्षा काही पॉइंटने मोठा असणार. सॉरी बरं का, मी तेव्हा तुम्हाला काय म्हटली लेसचं म्हटली होती ना. पण ते 3 लिटिल ओव्हर म्हटलंय त्यांनी. काय म्हटलंय? लिटिल ओव्हर. म्हणजे काय, की 3 पेक्षा एकदम खूप छोट्या प्रमाणात तो असेल. एक्झॅक्ट 3 नसणार आहे. पण तुम्हाला माहिती का पायची व्हॅल्यू ही 22/7 ही जर घेतली ना तुम्ही, तर 3.1423 असं इररॅशनल नंबर. इररॅशनल नंबर माहिती आहे तुम्हाला? रॅशनल म्हणजे काय? की डेसिमल आता समजा तुम्ही 5/2 घेतला. काय येईल तो? 2.5 होईल. म्हणजे रिकरन्स येतंय का? 2.5 ला तो स्टॉप होतोय. इररॅशनल म्हणजे काय? की तुम्ही जर एखाद्या याचं डिव्हाईड केलं, त्याचं आन्सर कसं आलं? 1, 2 सगळ्या वेगवेगळ्या व्हॅल्यू येतात. ते रिकरिंग नाही होते. म्हणजे एकच व्हॅल्यू रिपीट होते का? पॉइंट नंतर एखादी व्हॅल्यू रिपीट होते का? नाही. पण ती जर सतत चालू असेल 1, 2, 3, 7 वेगवेगळे नंबर घेते. समजा असे नंबर्स घेते. हे काय झालं? इररॅशनल नंबर झाला. हा काय झाला? इररॅशनल. म्हणजे ही 3.14 आहे ती एक्झॅक्ट 3.14 नाहीये, पण मग पुढे अजून काहीतरी पॉइंट्स आहेत. कळतंय का? रॅशनल, इरॅशनल माहिती हे बारीक-बारीक कन्सेप्ट आहे लक्षात घ्या. रॅशनल नंबरमध्ये आता समजा तुमचं आलेला असेल 3.44 असं आलेलं असेल 444 तरी हा रॅशनल नंबर आपण कसं लिहितो 3.444 ला असा बार देतो राइट 3.4 म्हणजे 4 तुमचा रिपीट होतोय. पण इररॅशनल नंबर म्हणजे तुमचा जो पाय असेल तो काय असेल इररॅशनल नंबर आहे. तुमचा पाय कसा आहे इररॅशनल नंबर. जर तुम्हाला एखादा प्रॉब्लेम दिलेला असेल ज्याच्यात मेन्शन केलेलं नाहीये, पायची व्हॅल्यू मेन्शन केलेली नाही, तर तुम्ही काय यूज करणार 22/7. असे एक्झाम्पल आहेत ना तुम्हाला सर्कलच्या याच्यात एक्झाम्पल आहेत बघा. तर काय यूज करायची 22/7 आणि जर दिलेली असेल तर ती काय दिलेली असते 3.14. पाय म्हणजे कळलं रेशो ऑफ द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ इट्स डायमीटर. निधी पायर स्क्वेअर राईट एरिया. कळलं ना? पाय म्हणजे काय? आता लक्षात ठेवायचं. कोणी विचारलं पाय म्हणजे काय? तर पाय काय असते? रेशो ऑफ सर्कल्स सर्कम्फरन्स विथ इट्स डायमीटर. आता इथे बघा सर्कम्फरन्स अपॉन डायमीटर इज इक्वल टू पाय. मला सांगा मग सी इज इक्वल टू व्हॉट? सर्कम्फरन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. तर कशी करणार? ती कशी आली तुम्हाला माहिती का? तुम्ही डायरेक्ट म्हणता 2 पाय आर. कसं काय आली ती? सी इज इक्वल टू पाय डी. हा डी काय गेला इकडे मल्टिप्लाय झाला. आता डी म्हणजे काय? सांगा बरं डी काय असतो? D/2 इज इक्वल टू आर म्हणजे जर आपण डायमीटरला जर डिवायडेड बाय 2 केलं तर काय तर रेडियस. म्हणजे रेडियस कसं असतो 2 टाइम्स रेडियस इज इक्वल टू डायमीटर. म्हणजे डी ची व्हॅल्यू काय पुट करणार तुम्ही 2 टाइम्स आर. 2 आर पाय लिहा किंवा 2 पाय आर. आपण लिहिताना असं लिहितो राइट 2 पाय आर. कळलं सर्कम्फरन्स कसा आहे तो कळलं? कळलं का कसं प्रूफ आहे? सर्कम्फरन्सचं नेमकं कसं आलेलं आहे सर्कम्फरन्स? पाय म्हणजे कळला व्हॉट इज द पाय? काय पाय? मी आत्ताच सांगितलं तुम्हाला व्हॉट इज मीन बाय पाय. तुम्हाला पुढे कधी विचारलं, पाय का बरं घेता तुम्ही? सर्कम्फरन्समध्ये पाय का यूज केलाय? काय काय सांगणार मग? पाय इज द रेशो ऑफ द circumference of any circle with its diameter. Ratio of circumference and its diameter. Okay?
कळलं का? कोणाला हे कळलंय मी हे जे आता सांगितलं तुम्हाला एवढं सर्कम्फरन्सचं हे पायची व्हॅल्यू सर्कम्फरन्स 2 पाय आर कसा आला? कळलं सर्वांना? ओके. Now area of a circle. Area of circle is pi r square. But it's pi r square. ओके. याचं तुम्हाला काही प्रूफ सांगायचं नाही. फक्त हे लक्षात ठेवा की याचं काय असतं पाय आर स्क्वेअर. त्याचं पण एक काय म्हणतात शॉर्ट मध्ये आहे कसं एक्सप्लेन. हे बघा. ह्या जे सर्कल असतो त्याचे आपण काय करतो पार्ट्स करतो राईट. हे जे पार्ट्स केल्यानंतर आपण याला काय करायचं एक रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये आणायचं. कसं आणायचं रेक्टँग्युलर फॉर्म. हे जे पार्ट्स असतील ना याचे असे जॉईन करायचे. तुम्हाला एरियाचा मी शॉर्ट असं प्रूफ सांगते कसा आहे नेमका तो. आता मला सांगा हे जे आहेत मी जे मध्ये काढलेले ते काय आहेत कोण सांगेल. हे काय असेल बरं काय ते. ह्या पॉइंट पासून आपण सर्कल पर्यंत हे घेतलं राईट. ही जी घेतलेले हे काय रेडियस राईट. तर तुमची जी विड्थ किंवा ब्रीथ तुमची जी ब्रीथ आली ती काय आहे आर. कळतंय. हे जे आहे ते काय आहेत आर. हा काय झाला आर. आणि ही जी लेंथ आहे ती काय आहे बरं काय ही लेंथ पाय आर. पाय आर. लेंथ इंटू ब्रेड पाय आर स्क्वेअर असं त्याचं आहे. ओके. हे बघा ही जे आहे हे पूर्ण जेव्हा जॉईन करणार तुम्ही हे जे बघा हे इकडचा पार्ट आणि हा जो पार्ट जेव्हा तुम्ही जॉईन करणार तर काय होणार पूर्ण सर्कम्फरन्स येणार. ते काय येणार 2 पाय आर. ते कसे डिवाइड झाले पायर आणि पायर मध्ये काय झाले ते डिवाइड झाले कळते का. मग त्यांनी कसं प्रूफ घेतलाय की पाय आर आणि हा काय झाला तुमचा रेडियस. याचे जर तुम्ही पार्ट केले सर्कलचे ते रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये पार्ट करायचे मग तुमचा लेंथ इंटू ब्रीथ काय झाला पाय आर स्क्वेअर. ओके. आता प्रॉपर्टीज बघू आपण कॉर्ड्सचे. कळलं का हे कसं केलं मी एरियाचं कळलं. एरिया पाय आर स्क्वेअर कसा आला. ओके. आता इकडे लक्ष द्या प्रॉपर्टीज ऑफ अ कॉर्ड ऑफ अ सर्कल. हा सेंटर पॉइंट आहे. ही एखादी कॉर्ड काढली तुम्ही. ओके. द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल. एखादा परपेंडिक्युलर म्हणजे काय सांगितलं ना तुम्हाला असे दोन लाईन जेव्हा इंटरसेक्ट करतात त्यांच्यामधला अँगल काय असतो 90 डिग्री. ओके. तर ह्या सेंटर पासून जेव्हा तुम्ही कॉर्डवर ह्या ज्या कॉर्डवर आहे जेव्हा तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ करतात द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. दॅट मीन्स 2 पार्ट्स ऑफ द कॉर्ड्स आर इक्वल. म्हणजे हे बघा ही तुमची कॉर्ड आहे ए बी. जेव्हा सर्कलच्या सेंटर मधून आपण जेव्हा परपेंडिक्युलर काढतो कशावर कॉर्ड ए बी वर तर हे जे दोन पार्ट्स तयार होतात ते काय असतात इक्वल. काय असतात इक्वल. आता तुम्ही हे कन्सिडर करा की तुमची कॉर्ड आहे ए बी 4 सेंटीमीटर.
काय 4 सेंटीमीटर. आणि जर तुमच्या सेंटर ऑफ सर्कल मधून जर तुम्ही कॉर्ड वरती काय करणार, परपेंडिक्युलर ड्रॉ करणार, तर तुमची ही जी AB आहे, बायसेक्टचा अर्थ काय असतो बायसेक्ट? जेव्हा एखादी लाईन एखाद्या दुसऱ्या लाईनला बायसेक्ट करते म्हणजे काय, इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करते. ह्या लाईनीचे दोघं पार्ट काय करते, इक्वली डिवाइड करते, त्याला आपण काय म्हणतो, बायसेक्ट. कळतंय का? बाय 2 पार्ट्स मध्ये इक्वली डिवाइड करणं म्हणजे बायसेक्ट. आता हे जी परपेंडिक्युलर आहे ह्या कॉर्डला काय करते, बायसेक्ट करते इक्वल याच्यामध्ये. म्हणजेच तुमचा समजा इथे सी पॉइंट आहे, AC इज इक्वल टू व्हॉट, 2 सेंटीमीटर अँड CB इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. कळतंय का मी काय म्हणते? तुम्हाला प्रॉपर्टी कळते? मी हे प्रॉपर्टीज आहेत कॉर्ड्सच्या. कळली का प्रॉपर्टी? The perpendicular drawn from the center of a circle to its chord bisect the chord into 2 equal parts. Okay? आता त्याच सेकंड प्रॉपर्टी कशी लिहिणार तुम्ही? हे बघा, फर्स्ट प्रॉपर्टी झाली आपली. आता ही सेकंड प्रॉपर्टी, द सेगमेंट जॉइनिंग हे बघ, परत तेच काढायची ती कॉर्ड AB, परत हा सेंटर घ्यायचा. The segment joining the center of a circle and midpoint of its chord is perpendicular to the chord. आता हे बघा, ही जी समजा याला तुम्ही कन्सिडर करा C, याला आपण कन्सिडर करू D. जेव्हा एखादी सेगमेंट, ही बघा D to C सेगमेंट माहिती का? हे बघा, एखादी लाईन असेल, हा तुमची एखादी लाईन आहे खूप मोठी, म्हणजे आपण लाईन कसं करतो, एक्सटेंड करू शकतो, राईट? तर याच्यावरचे तुम्ही कोणतेही 2 पॉइंट घेतले, A आणि B कन्सिडर करा, ही काय झाली तुमच्या ह्या लाईनची सेगमेंट. सेगमेंट म्हणजे काय, पार्ट ऑफ अ लाईन. कळतंय? सेगमेंटचा अर्थ काय असतो, स्मॉल पार्ट ऑफ अ लाईन. आता तुम्ही ही एक घेतली CD काय आहे, सेगमेंट आहे. कळतंय? सेगमेंट स्मॉल पार्ट ऑफ अ लाईन. आता तुम्ही DC जर एखादी सेगमेंट ड्रॉ केली कुठं, कॉर्डच्या मिड पॉइंटला, एखादी CD अशी एखादी सेगमेंट तुम्ही सेंटर पासून कॉर्ड वर मिड पॉइंटला, मिड पॉइंट म्हणजे काय माहिती ना, दोघांच्या मध्यभागी. जेव्हा म्हणजे मध्यभागी म्हणजे काय, की ह्या कॉर्डचे दोघं साइड कसे असणार आहे, इकडची आणि इकडची साइड कसे असणार आहे, इक्वल असणार आहे. तर एखादी सेगमेंट जेव्हा कॉर्डला मिड पॉइंट मध्ये काय होते, जॉईन करते, ओके, तर ती लाईन काय असते, परपेंडिक्युलर असते. आपण उलट बघितलं, कळतंय का तुम्हाला? जी पहिली प्रॉपर्टी होती तीच ही प्रॉपर्टी, फक्त तिला त्यांनी काय केलेले, वर्ड म्हणजे थोडे वेगळे केलेत. तिथे आपण काय पाहिलं होतं, जर एखाद्या कॉर्डला एखादे परपेंडिक्युलर लाईन सेंटर पासून बायसेक्ट करत असेल तर कॉर्ड कशी होईल, 2 इक्वल पार्ट्स मध्ये होणार आहे. आता तुम्हाला काय सांगितलंय, की कॉर्ड ऑलरेडी इक्वल पार्ट्स मध्ये. त्यांनी काय सांगितलंय, कॉर्ड काय आहे, इक्वल पार्ट्स मध्ये आहेत मिड पॉइंटला. जेव्हा आपण एखादी सेगमेंट ड्रॉ करतो, इथे त्यांनी परपेंडिक्युलर हा शब्द वापरलेला नाहीये. आता तुम्हाला फाइंड करायचंय की ती परपेंडिक्युलर आहे. ओके, म्हणजे सेंटर पासून जेव्हा एखादी सेगमेंट तुम्ही मिड पॉइंटला घेतात कॉर्डच्या, आधीच्या याच्यात तुम्हाला मिड पॉइंट हा शब्द वापरलेला नव्हता. ओके, मिड पॉइंटला घेतलं म्हणजे ती सेगमेंट काय आहे, परपेंडिक्युलर आहे. कळतंय का तुम्हाला मी काय बोलते ते? आर यू गेटिंग माय पॉइंट? मी काय सांगते, दोघं प्रॉपर्टी सेम आहेत, फक्त त्यांनी थोडस वर्डिंग चेंज केलं. कळलं? पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला कॉर्ड हे इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड होतं हे सांगितलेलं, हे फाइंड करायचं म्हणजे नंतर सांगायचं होतं. आधी काय सांगायचं होतं, की ते परपेंडिक्युलर आहे, जी सेंटर पासून आपण ड्रॉ करतो लाईन कॉर्डवर, ती काय आहे, परपेंडिक्युलर आहे. आणि जर ती परपेंडिक्युलर असेल तर कॉर्ड हा काय होईल, बायसेक्ट होईल. आणि सेकंड याच्यामध्ये काय सांगितलंय, की ते ऑलरेडी बायसेक्ट आहे.
त्या सेगमेंटने तो बायसेक्ट म्हणजे मिड पॉइंटला कट करतोय, म्हणजे ती सेगमेंट काय आहे? काय आहे ती सेगमेंट? सांगा बरं, मला कसं कळेल आता? तुम्हाला कळलंय का नाही कळलंय? तुमच्या आन्सरवरनच कळेल मला. ती सेगमेंट कशी आहे? जर कॉर्डला ती सेगमेंट मिड पॉइंटला कट करत असेल, तर ती सेगमेंट काय असेल? परपेंडिक्युलर. व्हेरी गुड निधी भोकनी, राइट. गेटिंग माय पॉइंट? ओके. म्हणजे दोघांचा नेमकं काय फरक आहे ते कळला प्रॉपर्टीजचा. असे 2 प्रॉपर्टीज आहेत कॉर्डचे. असे अनेक प्रॉपर्टीज आहेत. ओके. आपण ते नेक्स्ट लेक्चरला घेऊ. आतापर्यंत काही डाऊट आहे का? आतापर्यंत मी जे घेतलं त्याच्यात काही डाऊट कोणाला? अजून आपल्याला सर्कलचे खूप सारे प्रॉपर्टीज बघायचे आहेत. अजून जॉमेट्रीचे आपल्याला कन्सेप्ट बघायचे आहेत. अजून टँजेंट, सिकेंट त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत. ओके. ट्रान्सव्हर्सल लाईन्स, इंटेरियर अँगल्स, एक्सटेरियर अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके. आपण हे सर्व नेक्स्ट लेक्चरला बघू. अजून जॉमेट्रीचे खूप सारे कन्सेप्ट आहे. आता आपण फक्त बेसिक कन्सेप्ट घेतली ॲज अँगलची आणि तुम्हाला सर्कलचे थोडे सांगितलं मी. ओके. नो डाऊट. आता ह्या 2 प्रॉपर्टीज सांगितल्या, त्याच्यात काय डाऊट? सर्कम्फरन्स ऑफ सर्कलचा तुम्हाला प्रूफ सांगितला. नेमकं पाय म्हणजे काय? ते तुम्हाला मी नेक्स्ट याला विचारेल. पाय म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय पाय? टेल मी. कोणी सांगेल का? मी आता सांगितलं पाय काय आहे? येस दीपिका. Tell me what is meant by pi? Pi is a ratio of circumference with its diameter. Circumference of any circle is very important. Okay, not as any circle. कोणताही सर्कलचं त्याच्या डायमीटर सोबत सर्कम्फरन्स आणि त्याच्या स्वतःच्या डायमीटर सोबत जर रेशो घेतला तो काय येतो? एक कॉन्स्टंट व्हॅल्यू येते. ओके. एनी सर्कल. कारण की आपण तुम्ही फ्युचरमध्ये जर तुम्ही अजून सर्कलचं पाय हा शब्द आला, म्हणजे पाय म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर सर्कल नसेल, तो एनी सर्कल कोणताही सर्कलचं त्याच्या सर्कम्फरन्स आणि त्याच्या डायमीटर सोबत जर तुम्ही त्याचं रेशो घेतलं, तर तो पाय ही व्हॅल्यू येते. ओके. आणि 22/7 केव्हा यूज करतो? जेव्हा तुम्हाला दिलेलं नसेल, 3.14 हे दिलेलं नसेल, तर तुम्ही 22/7 यूज करू शकता. ओके. आणि जर दिलेलं असेल तर 3.14 यूज करायचं. एरिया कसा आला त्याचं प्रूफ सांगितलं मी तुम्हाला, ते ड्रॉ करून रेडियस. ओके. तर पाय आर स्क्वेअर. तुम्हाला पाठ करायची गरज नाही. एरिया कसं काय आला? आता सर्कम्फरन्स कसं आला? 2πr. तुम्हाला रेशो घेतला आधी सर्कम्फरन्सचं डायमीटर सोबतचा रेशो काय आला? पाय. मग C/D. मग तो काय गेला? पाय डी झाला. पाय डी. डी ला कसं करणार? 2r. 2πr. पाठ करायची गरज आहे का? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल पाठ करायची गरज आहे. 2πr कसं काय आला? ओके. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बाकी बघू. बाय. गुड नाईट एव्हरीवन. You can leave the meeting. Bye, teacher. Good night.